हे आहे श्री क्षेत्र बिदर नरसिंह देवस्थान. दर्शन 10 रुपये, नैवेद्य 20 रुपये, मंगलारती 11 रुपये, केशवमुंडन 51 रुपये, जावळ 100 रुपये, पूजा अभिषेक 200 रुपये, महाअभिषेक 251 रुपये. त्याची थोडक्यात कथा ती अशी, जेव्हा भक्त प्रल्हादांच्या वडिलांना देवाकडनं वर मिळालं त्यावेळेला त्यांना त्यांच्या मागण्यानुसार जड आकाशात किंवा पृथ्वी तलावर मृत्यू येणार नाही, घराच्या आत किंवा घराच्या बाहेर मृत्यू येणार नाही, शस्त्राने अस्त्राने मृत्यू येणार नाही, मनुष्याकडून किंवा प्राण्याकडून मृत्यू येणार नाही. म्हणजे असं जवळजवळ अमरपणाचं वरदानच त्यांनी मागितलं. अर्थात देव प्रसन्न झाल्यामुळे त्यांना ते वरदान द्यावं लागलं. परंतु असुराचा नाश करण्यासाठी शेवटी देवाने काही युक्ती लढवली. भक्त प्रल्हादांचे वडील हिरण्यकश्यपू हे जरी दैत्य असले तरीही त्यांना मिळालेल्या वरदानामुळे भारी त्रासदायक परिस्थिती निर्माण झाली. हिरण्यकश्यपूंनी भक्त प्रल्हादाला विचारलं, तू सतत नारायण नारायण करत असतो, जळी स्थळी काष्टी पाताळी तुझा नारायण वसलेला आहे, तर मला तू तुझा नारायण दाखव, सांग मला या खांबात तुझा नारायण आहे का? तर प्रल्हादाने सांगितलं, हो या खांबात देखील माझा नारायण आहे. ठीक आहे तर मग करून लखप्रहाराने हिरण्यकश्यपूने त्या खांबाला फोडला आणि त्या खांबातून साक्षात नृसिंह घेऊन भगवान प्रकटले, जे धड पशु नव्हते, धड मानवी नव्हते. त्यांनी आपल्या मांडीवर त्या दैत्याला घेतलं आणि नखानी त्याला फाडलं. म्हणजे धड जमिनीवर नाही, धड आकाशात नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, अशा प्रकारे त्याला मिळालेल्या सर्व जे वरदान होतं त्या वरदान राखून, भगवंताचा शब्द राखून त्याचा निपात